गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तर आजचा दिवस तिसरा. आजचा प्रोग्राम आहे की काठमांडू टू पोखरा जायचं आणि पोखराला जायला जवळपास 6-7 तास लागतात. रस्ता थोडासा खराब आहे आणि ऑन द वे आपण मनोकामना देवीला जाणार आहोत. मनोकामना देवीला आपण केबल कारनीवरती जायचं आहे. गर्दी खूप असते तिथे. दर्शन करेल होईल नाही तिथे गेल्यावर ठरवायचं आहे. आणि आता बसेस आपण डिवाइड करून घेतलेल्या आहेत, फर्स्ट आणि सेकंड. तर आता 7 वाजता सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे पूर्ण. लोक बसायला चालू केलेले आहेत तिकडे. आता फ्रेश वगैरे होऊन निघायला सुरुवात करायची आहे. 7:30-8 वाजता आपण सुरू करूयात गाडी. टोपे ठेवलेलं आजचा नाश्ता. ब्ल्यू कलर गाडी 1 नंबर. चावी कुणाकडे शिल्लक आहेत का? हे आपल्या बसेस. हे हॉटेल होतं. हॉटेलमध्येच इथे कसिनो पण होता, जिम आहे. ट्रॅव्हल बीचा आपला जुना लोगो. अभी आप लोग नेपाल में हो. ये सबसे पहला तो ये चीज जानिए कि नेपाल का नाम कैसे पड़ा. यहाँ से शुरू करता हूँ मैं. ने का अर्थ होता है ऋषि मुनि. पाल का अर्थ होता है पालने वाला भूमि, यानी कि ऋषि मुनि को पालने वाला भूमि. वो कैसे? सारे देवी देवता का वासस्थान होता है हिमालय. जैसे गौरी शंकर बोलते हैं. यानंतर आपल्या गाईडनी आपल्याला नेपाळबद्दल बरीचशी माहिती सांगितली. नेपाळचा पास्ट, नेपाळचं करंट स्टेटस, राजघराणं आणि अजूनही भौगोलिक स्थिती वगैरे बरीचशी माहिती सांगितली. व्हिडिओ मोठा होईल या कारणाने ही माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रसारित करण्यात येईल. मनोकामनापर्यंतचा साधारण 4 तासाचा रस्ता आहे. खाली उतरणं, घाटामधून परत वरती चढणं आणि रस्त्याचं काम यांनी बऱ्याच वर्षापासून सुरू केलेलं आहे, पण ते अजूनही रस्त्याची कंडिशन एकदम बेकार आहे. व्यवस्थित रस्ते दिसतच नाही आहेत. प्रत्येक ठिकाणी काही ना काही काम चालू आहे. वर काबड आहे, त्यामुळे वेळ लागतो. पोखरापर्यंतचा रस्ता साधारण 240 किलोमीटरचा आहे. 5 तास वगैरे लागायला पाहिजे, जास्त लागतात. वॉशरूम साठी आपण थांबलेलो आहोत इकडे आणि मोस्टली सगळ्याच बसेस इकडे थांबतात. दोन्ही बसेस आल्यात आपल्या. छोटे छोटे धाबे टाईप आहेत. फ्रुट्स वगैरे भरपूर मिळतात इकडे. चिप्स, फ्रुट्स. काहीतरी वेगळं दिसतंय यांचं. वॉशरूम साठी थांबल्यानंतर असा सुंदर व्ह्यू दिसतोय आपल्याला. बऱ्याच वेळापासून नदी आपल्या सोबत आहे. छानसं असं रेस्टॉरंट आहे इकडे.
मस्त ॲम्बियन्स आहे. छोटासा पूल दिसतोय खाली. दोन गावाला जोडण्यासाठीचा पूल आहे, वॉकिंग पूल. आणि इकडे छोटंसं गाव आहे. मागे पूर्ण शेती आहे. नेपाळमध्ये असं नेचर खूप सुंदर आहे. मनोकामनाचं इथे आपण आलेलो आहोत. वरतून खाली यावं लागतं थोडंसं आणि इथे केबल कार चालू होते. अशी केबल कार वरती जातात आहे. हे एक पहाड आहे. असे 3 पहाड आपल्याला क्रॉस करायचे. दोन क्रॉस करायचे. तिसऱ्या पहाडावर देवीचं मंदिर आहे. आता इथे आपला लंच ऑर्गनाइज केलेलं आहे रेस्टॉरंटमध्ये. लंच झालं की बाजूलाच केबल कारचं आहे. तिथून लगेच आपण वरती जाणार आहोत. हे रेस्टॉरंट आहे. साडेतीन 3.1 किलोमीटरचं रोपवे आहे इथलं. एशियामधला 2nd नंबर. पहिला जो आहे तो मलेशियामधला आहे रोपवे. ना रेस्टॉरंटमध्ये सुंदर असे फुलांचं डेकोरेशन आहे आणि फुलांचे जे कलर्स आहेत खूपच वेगवेगळे आहेत आणि सुंदर दिसतात एकदम. ॲम्बियन्स असं छान आहे. बुफे लावलेलं आहे इकडे. आता हे फुलं बघा. असं लाईनमध्ये फुलं ठेवलेली आहेत इकडे. नदीचा खळखळता आवाज येतोय. पिंक, पर्पल. हे पण काय आहे जेवायला? दही. मेन्यू बघूयात काय आजचा. रेडी पोळ्या रोट्या. इथे मध्ये बसायला जागा आहे. खूपच अमेझिंग असा व्ह्यू आहे हॉटेलचं, रेस्टॉरंटचा या. आणि इथे नदीवर पण जाता येतात. इथे लोक गेलेत खाली. आपल्या ग्रुपचे नाही आहेत कारण की आपल्याला आता वरती जायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. मावशी नाही दिसली मला. काकामध्ये बसलेत. हेच ते फुलं. मस्त असं कमान केलेली आहे फुलांच्या.
चला आपण पण जेवण घेऊयात आता. सिंपल वेज जेवण आहे, चांगलं आहे. जेवण झालेलं आहे, मस्त होतं जेवण सगळ्यांचंच. आवडलं जेवण? व्यवस्थित? छान जेवण आहे. तुमचा व्ह्यू पण भारी आहे तुम्हाला. व्हेज आहे पण. तुला आवडलं का ग? काय काय खाल्लं तू? दही नाही घेतलं? गोडच आहे दही. काय ती भाजी आवडते ना तुला, ती खा ना. नदी आहे. रोपवे कंटिन्यूस चालू आहे तिकडे. केबल कार. सगळ्यांचं झालं की तिकीट डिस्ट्रीब्यूट करायचे आणि वरती निघायचं आहे. वरती जायला आणि यायला 650-770 काही तिकीट आहे. आणि ऑनलाईन काढलं तर त्याला काहीतरी 40-50 रुपये सरचार्ज लावतात. 717 रुपये तिकीट पडतं आपल्याला ऑनलाईन काढलं तर. आज गर्दी बरीच कमी आहे, त्यामुळे असे चान्सेस आहेत की मधून दर्शन होईल वरती गेल्यावर. तर बघूयात किती गर्दी मिळते काही नाही. एकदा झाल्यानंतर तिकीट दाखवून वरती जायचं आहे. इथे पण थोड्याशा पायऱ्या आहेत. वरती जाऊन इथे बळीसाठी बोकडं वगैरे असतात, त्यांचे ट्रॉलेज असतात वेगळ्या. आपल्याला असेल तर दिसतील सुद्धा इथे. आम्ही तू फर्स्ट टाइम बसणार आहेस ना केबल कारमध्ये? कुठे बघितलीस? असे आर्टिफॅक्ट्स लावलेले आहेत छान. हां, हे इकडे बोकडांची जी लाईन आहे ही बोकडांची लाईन आहे. त्यांची लाईन वेगळी असते. इथे तिकीट्स स्कॅन होतात. तू पुढे राहिली की मला काय तिला जाऊ देता. सोडू नकोस हात. चालतं का? खूपच सुंदर वातावरण पण आहे आणि एक क्लीननेस भरपूर आहे इथे. आम्हाला असं मिळालेलं आहे की इथे लाईन, आपला अख्खा ग्रुप लाईनमध्ये लागलेला आहे. आणि आज लकीली फ्रायडे पण आहे, देवीचा वार आहे आणि गर्दी अजिबात नाही आहे. आणि लोक बसायला सुरुवात पण झालेली आहे. नाही तर इथेच खूप गर्दी लागते. हॅलो, इकडून बसायला चालू पण झालेले आहेत. एका याच्यामध्ये 4-5 पर्यंत बसू शकतात. काय झालं?
म्हणजे बकरीच्या गाडीत तुम्हाला का बसवणार? फुकट आहे ना, आमचं तिकीट नाही आहे. मग आम्हाला बकऱ्यांबरोबर बसायचं. हा बोकडा तुला पाहिजे का? हा बळी? बळी बळी. ते पण आहे. हा अगं शक्तीपीठ आहे ना. तुम्हाला बसायला नाही ही जी आहे ही बकऱ्यांची गाडी आहे. काय मधनच माग म्हणजे असं. आता त्याच्यामध्ये कोणीच नाही आहे, रिकामीच गेली ती. थोड्या वेळाने ते येत राहतात. बकऱ्याची गाडी तिकडे का जाते? इकडे बोकड कापतात ना देवीला, त्या दिवशी पण बघ, आपलं दर्शन हे असतं ना. मागच्या पास गेली पण आपलं काढलं. हे मंदिर इथे बघू शकतात. कुठे मंदिर? ते फोटो मध्ये बघ, हे मंदिर आहे. पहाडी मंदिरासारखंच मंदिर आहे छोटस. मी व्हिडिओ करतोय बघ. साधारण 3 किलोमीटरचा आहे रोपवे. 3.2 3.1 किलोमीटरचा रोपवे आहे. हॅलो मध्ये आमचा व्ह्यू. हॅलो बाबा. बाटली पडेल घेतली. कसं वाटलं? हा छान वाटलं. थंडी आहे. दुसरी हे आपला शेवटचा ग्रुप पण आलेला आहे. साधारण एक 8-9 मिनिटं लागतात वरती यायला. इकडे असे बकरे इकडे वरती पण मिळतात. नहीं वो 3 थे ना. बाइक पीछे नहीं है कोई अभी. नेपाल टेलिकॉम कडून एनसीएल कडून केलेलं काय.
मंदिराकडे जायचा रस्ता या साईडला आहे. चल. सगळीकडे असे लाल कलरचे आहेत. लाल कलर देवीला मान्यता जास्त लाल कलरची. पन्नास रुपयाला असे देतात. पुढे घे ना, पुढे घे. जेवढं मंदिराच्या जवळ जाशील तेवढं चांगलं. थोड्या वेळ तुला उचलायची गरज नाही पडत ना. आता कळालं मंदिर इथे आहे त्यावेळेस घेऊन घ्यायचं. हा, लाल कलर मुळे असं मार्केट खूप असं उठून दिसतं एकदम. लाल चुन्नी, लाल फुलं. असे फोटो पण मिळतात. थकलीस अन्वी? थकलीस नक्की? बसत नाही ना एवढ्या वेळ एकटा. पुढच्या वेळेस घेऊन जाऊयात त्याला आपण. आपल्याला जायचंच आहे ना आता हिमाचलला. हिमाचल आमच्या ते लेस बांध ग. वरतीच असणार, खाली नाही. भरपूर शॉप्स आहेत. वाईन शॉप पण आहे इकडे. हॉटेल्स खाण्यापिण्यासाठी पण आहेत. पण जी आपल्याला खाली क्वालिटी मिळाली ती वरती अवघड आहे. खालचं जेवण सगळ्यांनाच आवडलं आजचं. एकदम साधं सिंपल जेवण होतं पण टेस्ट चांगली होती. पहाडी आणि फुलक्यासोबत मस्त तूप दिलेलं. फ्लावरची भाजी होती आणि दुसरी कुठली होती ती? मोहरीची भाजी होती. नेपाळला थकाली थाली फेमस आहे. थकाली थाली में क्या आता है? चावल नेपाली टाइप का सब्जी, दाल आप लोग गुंदरुक बोलते हो, वो नहीं समझते आप लोग. हाँ, सब्जी गुंदरुक का ये सब्जी का बहुत दिन सुखा के बनाते हैं. ये रहता है ना वो कमल वाला. हाँ, और पिकल अच्छा रहता है. हाँ, थकाली फेमस आहे नेपाळचं. त्याच्यामध्ये टिपिकल नेपाली. हा, जसं जसं वरती चाललोय थंडी हळूहळू वाढतीये. कुत्र्यांना पण फर आहेत. लाकडांचं खूप सारं व्हरायटी मिळतात इकडे, कलाकुसर केलेले. आणि बाकीचे जे आपलं टिपिकल सगळीकडे जे मिळतात, हरमाळा, द्राक्षाची माळ, हॉटेल मारवाडी. इकडे हे कसं काय जास्त आहेत? मोसंबी, संत्री आहेत. संत्री हे पक्ष्यांना दाना. चिकन मिलेगा सर.
हा काय मग देवीला काहीतरी असेल. मंदिरात आलेलो आपण. हे इथं मंदिराचं पहिलं दर्शन झालंय आपल्याला. हे मंदिर फोटो वगैरे काढून झालेत. आता लाईन मध्ये लागतोय. दरवेळेस लाईन भरपूर असते. आत्ताचा अंदाज आहे की तासाभरात दर्शन होईल, नाही तर 4 तास लागतात मिनिमम. त्याच्यामुळे आपण सगळेच जण दर्शनाच्या लाईन मध्ये लागतोय. लाईन इकडे मागे गेली आहे. थकलेत. बोली फोन करा ना. आगे इथं कुठे चप्पल कुठे ठेवली. हे मंदिराचं मेन गाभारा आहे. याच्यामध्ये तिकडे बळी कुठे देतात ते बघायला चाललोय आपण. तर आपलं साधारण पाऊण तासातच दर्शन झालं. लकीली आज अजिबात गर्दी नव्हती. सगळ्यांचं एकदम व्यवस्थित दर्शन झालं. मध्ये व्यवस्थित उभं बसून प्रत्येकाला दर्शन करून घेतात. सो आपलं नाव वगैरे विचारतात आणि काही ना काही प्रसाद वगैरे देतात. आता मागे गर्दी पण राहिली नाही. इकडून जशी लाईन लागली होती आता लाईन पूर्णपणे संपलेली आहे. अजिबात गर्दी नाही आज मध्ये. बऱ्याच जणांकडून मी ऐकलं की 4-4, 5-5 तास दर्शन होत नाही. पण लकीली आज पाऊण तासातच झालं. त्यामुळे सगळे एकदम खुश आहेत. आता ग्रुप फोटोसाठी थांबायचे आहे इथे. ग्रुप फोटो झाला की जेवण तर झालेलं आहे आणि आपण डायरेक्ट बसमध्ये बसून पुढे निघूयात. पुढे आज 120 किलोमीटरचा डिस्टन्स बाकी आहे. तिथे पण बराच वेळ लागेल आपल्याला पुढे जायला. रस्ता खराब आहे. संध्याकाळी माहीत नाही आता किती वाजतील पोहोचायला. जर लवकर पोहोचलो तर थोडंफार मार्केटला जाता येईल. हॉटेलपासून मार्केट 5 मिनिटं वॉकेबलच आहे. काठमांडूला शॉपिंग झालेली नाही आपली, वेळ मिळाला नाही आहे. त्याच्यामुळे तिथे जाऊन आपण बघूयात शॉपिंगला वेळ मिळतो का. कसं झालं मग दर्शन? किती वेळ लागला तुला? 45 मिनिट्स मध्ये दर्शन झालं. जेवीला जिथे बळी देतात ती ही जागा आहे. मंदिराच्या मागच्या साईडला इथे देवीला बळी दिला जातो इथे. आणि आज अमावस्या आहे त्याच्यामुळे आज बली नसतो. हे बघा हेच त्या ठिकाणी. हा परिक्रमेचा मार्ग आहे. परिक्रमा करण्यासाठी इथून तुम्ही जाऊ शकतात.
गर्दी पूर्ण संपली आहे. डायरेक्ट मध्ये जाऊन दर्शन आहे. हे इथे दिवे असे लावलेले असतात. असे दिवे लावलेले तिकडे. इथे कबुतरांना दाना वगैरे देतात. एवढे पॉवर असते. धन्यवाद. मंडळ आभारी आहे. मंडळ भारी भारी आहे. चला झालं. आपल्यापैकी भाऊ आहेत, त्यांनी मंदिरात डबल दर्शन घेतलेलं आहे कारण की गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे ते पॉसिबल झालंय. फक्त गर्दी कमी होती त्यामुळे दुसऱ्यांदा सुद्धा दर्शन घेतलं. भाऊ जे आहेत आपल्या सोबतचे त्यांनी 3 वेळा दर्शन केलं. आज लोकल दुकानदाराशी पण बोललो. अमावस्या ज्या दिवशी असते त्या दिवशी गर्दी अशी कमीच असते कारण की लोकल लोक बळीसाठी येत नाहीत. लोकल लोक मोस्टली जे येतात ते बळी द्यायला येतात, त्याच्यामुळे गर्दी खूप असते आणि लाईन खूप हळूहळू पुढे सरकते. त्याच्यामुळे ज्यावेळेस पुढच्या वेळेस प्लॅन करताय त्यावेळेस नक्कीच अमावस्या बघून प्लॅन करा. एकदम आरामात दर्शन होऊन जातं. काय आलं? लोकल खुसराको मासे. म्हणजे कुठला तरी तो मासा आहे ना. सकाळी मोमोज नॉनव्हेजचे वगैरे सगळे दुकान आहेत इकडे. मांजा पण आहे. तर मागे एक ग्रुप राहिलाय लेडीजचा. अरे मागे लेडीजचा ग्रुप आहे. खरेदी इथल्यापेक्षा आपल्याला पोखराला चांगले. खाली 5 तासा पुढे अजून प्रवास. 5 तास प्रवास आहे. इकडे 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 हे परत खाली जाणार. जिथे शॉपिंग तिथे घोटणे कपल 100% असणारच. हे कमळा. हेलो, कहाँ से आए? नेपाल से ही हो? काठमांडू से. हेलो से हेलो, व्हाट्स योर नेम? तुम्ही काय करता? ओके. तुमच्या सेम रेट बाई किती चिडत होती. किधर बोला रहा है? ओ मौसी. हाँ हाँ आता बाकीच्यांचं शॉपिंग वगैरे सुरू झालंय. कोंबडे बळीसाठी. दर्शन झालं का व्यवस्थित? छान झालं. कसं वाटलं मग? आनंद वाटलं, प्रसन्न वाटलं, छान वाटलं, मन भरलं, एकदम प्रसन्न वाटलं, एकदम मस्त.
खूप छान दर्शन झालं. शुक्रवारचा दिवस होता त्यामुळे खूप छान मनाला वाटलं. खूप मन प्रसन्न. मनोकामना देवीचं मंदिर खूप छान होतं आणि आम्हाला खूप चांगला अनुभव आला अनिरुद्ध बरोबर. खूपच सुंदर दर्शन झालं आणि अतिशय प्रसन्न आणि छान वाटलं. फिलिंग एकदम ना. धन्यवाद मनोकामना देवी. देवीचं दर्शन करून छान वाटलं. आधी भीती दाखवत होते वेळ लागेल म्हणून, पण वेळ काही लागला नाही. व्यवस्थित दर्शन झालं. थँक्यू. हॅलो, छान झालं मनोकामनाचं दर्शन आणि छान वाटलं. चांगला अनुभव आला, व्यवस्थित वाटलं. खूप छान वाटलं दर्शन घेऊन मनोकामनाचं. आज शुक्रवार अमावस्या, भारीच योग होता. आज अमृत योग होता आज आमचा दर्शनाचा. आणि केवळ अनिरुद्ध बी ट्रॅव्हल मुळेचा, ट्रॅव्हल बी मुळेचा. कुठे सामाची कसं वाटलं तुम्हाला? मला छान वाटलं. बस एवढंच. देवीचं दर्शन एकदम छान झालं. एकदम एन्जॉय करून वरती गेलो आम्ही आणि परत खाली आलो. दर्शन छान झालं. भीती वगैरे काही वाटली नाही. आणि मी तुम्ही म्हणले होते उशीर होईल. तिच्या कृपेने सगळं छान झालं. दर्शन छान झालं. नमस्कार, मी मंगल जगन्नाथ भरड. मी पुण्याहून आहे. अनिरुद्ध बी ट्रॅव्हल ग्रुप सोबत आहे. आमचं दर्शन एकदम छान झालं आणि प्रसन्न वाटलं आम्हाला. असं वाटलं की होतं की नाही की एवढी गर्दी पाहून, पण छान झालं. धन्यवाद. मनोकामना देवीचं दर्शन झाल्यानंतर चहाचा ब्रेक घेतलेला आहे आपण. इथे एक छोटंसं हॉटेल, जामवाडी भोजनालय. सगळे असे निवांत बसलेत. थंडीची सुरुवात झालेली आहे. दुधाचा चहा, अदरक वाला चाय शंकर भाई ने अपने लिए किया है ऑर्गेनाइज. मध्ये बसले सगळे. दोन गाड्या. चहा पाण्याचा प्रोग्राम झाल्यानंतर आपण प्रवास सुरू केला नेपाळच्या सर्वात सुंदर अशा शहराकडे, म्हणजेच पोखराकडे. पोखराला पोहोचण्यासाठी आपल्याला ऑलमोस्ट रात्र झाली होती. हॉटेलमध्ये चेक इनच्या प्रोसेस करून रात्रीचं डिनरसुद्धा हॉटेलमध्येच घेतलं आणि सगळेजण झोपायसाठी तयार झाले दुसऱ्या दिवशीच्या प्रवासासाठी, म्हणजे सारंगकोट येथे सूर्योदयाचं दर्शन घेण्यासाठी.